मित्रांनो मी शेतकरी मित्र अमोल हवळे आणि तुमच्याकडेही सोलर असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे की आता सर्वांनी म्हणजे बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवलेलं आहे, सोलर पंप बसवलेला आहे. तर त्याच्यामध्ये काही जणांना प्रॉब्लेम येत आहे. तर मला 1-2 जणांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की दादा DCचा एक एरर येतो आहे म्हणे. तर हे कशामुळे होत असेल. तर मी आता तुम्हाला हे बघा खाली मेन्शन केलेला हा फोटो DCचा. तर हे जे क्वेश्चन मार्क हे कशामुळे येतं, तर त्याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे की हे कशामुळे येतं. तर याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ की हा जो क्वेश्चन मार्क हे कशामुळे येतो. तर हा जो येतो मित्रांनो, तर एकदम आभाळ जर आलेलं असेल, आपल्या सोलर प्लेटला जर ऊर्जा भेटत नसेल आणि पंपाला खाली पॉवर जात नसेल, तेव्हा हा क्वेश्चन मार्क येऊ शकतो. त्यानंतर आपल्या सोलर प्लेटवरती खकाना किंवा घाण इतर धूळ जर बसलेली असेल, तर तेव्हासुद्धा पूर्ण सप्लाय मोटरला भेटत नाही, तेव्हासुद्धा असा क्वेश्चन मार्क येतो. आणि त्यानंतर आपल्या पंपाला कुठंतरी वायरिंगमध्ये फॉल्ट असला, वीज पुरवठा त्याच्यामध्ये जे त्याचे आहे तो जर मोटरपर्यंत पोहोचत नसेल, तेव्हासुद्धा असा प्रॉब्लेम येतो. तर हे त्याचे 3 प्रमुख कारणं आहे, हे तुम्ही सॉल्व करू शकतात. आणि त्यानंतर जर तुमच्याकडून नाही झाला तर सरळ कंपनीला फोन लावून तुम्ही ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. आणि या अगोदर तुम्हाला ही माहिती माहीत होती का, हे मला कमेंट करून सांगा. जय जवान जय किसान.